कसे आहात सगळे? आता शॉपिंगचे रिलेटेड व्हिडिओज बघितले तुम्ही, पण मला रोजचे शॉपिंगचे व्हिडिओ शूट करणं होत नाही आहे. सो मी आता सध्या माझ्या काही ट्रिक्स ज्या मी घरामध्ये वापरते किंवा गोष्टी करते, तर त्याचं मी तुम्हाला आज सांगते. तर आज शाळेतून मुलं आल्यानंतर बरीचशी भांडी होती, मुलांची टिफिन वगैरे ते घासले. आणि त्याच्यानंतर एक कढई एक होती माझ्याकडे, ज्याच्यात असं कढईला ना ऑइलचं खूप जास्त झालेलं होतं, तर ते मला घासून काढायचं होतं. सो मी एक भैया पावडर म्हणून मला खाली दुकानात मिळाली, तर ती मी घेऊन आली. आणि हा मी एक ब्रश वापरते आहे, जो आपल्याला आपण जेव्हा टूथपेस्ट आणतो तर त्याच्यामध्ये एक टूथब्रश मिळतो, पण तो ना खूप हार्ड असायला हवा. तो नवीनच आहे, जो मी असं छोट्या छोट्या जे ते कोपरे घासायचे असतात ना भांड्यांचे, तर तेव्हा मी तो वापरते. आणि आता ती पावडर मी लावली ब्रशने आणि 5-10 मिनटं कढई ठेवली आणि त्याच्यानंतर मी परत घासायला घेतलं. सो ते ॲक्च्युली पूर्ण कढई खराब नव्हती, पण त्याच्या एजेसला जे तेल आपण बसतं ना भांड्यांच्या, म्हणजे आपण जेव्हा रस्सा भाजी बनवतो तर त्याचं तेल किंवा तळलेलं असेल काही, तर त्याचं ते तेल अडकतं त्या कढईच्या ह्याच्यामध्ये. तर ते मी घासून काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ते इतकं छोट्या जागेमध्ये होतं, त्याच्यामध्ये तार पण बसत नव्हती. सो तो मी ब्रशचा वापर केला, थोडी सुरी पण यूज केली. सो सुरीच्या साह्याने मी कोपऱ्यातलं काढण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या पावडरनी जरा आहे ना ॲसिड असतं, त्याच्यामुळं हातांची आग होते. सो मी प्रत्येक वेळी हँड ग्लोव्ज वापरते. पूर्ण नाही निघत, पण मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे काढण्याचा. ॲक्च्युली अजून थोडीशी फाईन तार आणून ते घासायला हवं होतं, सो दॅट ते पूर्ण क्लीन झालं असतं. तरी मी बऱ्यापैकी 2-3 वेळा घासून परत धुवून चेक केलं. सो मी ते एवढं निघालेलं नव्हतं, एकदम छोटं छोटं राहत होतं, कारण ते तार बसत नव्हती त्या एरियामध्ये. सो मी परत त्याला थोडंसं गॅसवर गरम केली कढई, सो दॅट की त्या एरियातली तो थोडंसं तेलकट असताना ते सॉफ्ट होईल अशा हिशोबाने मी गरम केली. परत पावडर लावली आणि परत घासलं. सो नंतर फायनली त्यातनं बऱ्यापैकी काळपट जो तेलकट भाग होता तो कमी झाला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी थोडं कमी झालं आहे. सो मी परत नेक्स्ट टाईम मी 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी मी असं घासून काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि छान होतं ते एकदम. आणि ही स्टालची कढई आहे, तुम्हाला ॲमेझॉनवर नक्की मिळेल. मी दुकानातून बाय केली होती, पण तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. मी दुकानात 2200 रुपयाला घेतली होती, पण ॲमेझॉनवर आता त्याच्या किमती खूप कमी झाल्या आहेत.